पण आतापर्यंत लोक हेल्थ इन्शुरन्सला सिरियसली घेतात का? हेल्थ इन्शुरन्सला सिरियसली लोक कोरोनानंतर जरा जास्तच घ्यायला लागली, पण असं नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे की हेल्थ इन्शुरन्सबद्दल लोकांना अवेअरनेसच नाही आहे की आज बायपास सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट हे किती महाग झालं आहे. आणि आता हल्ली हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप महाग झाला आहे. तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल आहेत, आपल्या सरकारने पण चांगल्या सोयी करून ठेवलेल्या आहेत, परंतु शक्यतो लोकांना उत्कृष्ट तज्ज्ञ डॉक्टर हवा असतो, चांगली सेवा हवी असते. कारण पेशंट आजारी असतो, पण जर रूम चांगली नसेल, चांगलं हॉस्पिटल नसेल, तर त्याच्याबरोबरची जी व्यक्ती असते ना, त्यांचे हाल जास्त असतात पेशंटपेक्षा. हे आम्ही बघतो. हेल्थ इन्शुरन्सबद्दल जागरूकता ही आलेली आहे ऑलरेडी, परंतु 10 लाखाचा माझा मेडिक्लेम आहे, बस झाला. पण तो आज बस झाला, कारण मी आज 40 वर्षाचा आहे, 45 वर्षाचा आहे, परंतु तो मला माझ्या 80व्या वर्षी पण मी आजारी पडणार आहे ना. त्यामुळे तो वाढवत नेला पाहिजे. टॉपअप पॉलिसी आहेत, स्वस्त कशा पॉलिसी आहेत, आणि हे सर्व सांगणारे म्हणजे आम्ही.